आपलं कोल्हापूर एक रांगडं पण म्हणून ओळखलं जातं. त्या विंचवाच्या जनुकीय शास्त्र आणि शरीरशास्त्रावर त्याचा अभ्यास चालू केला आणि याला जवळजवळ 1.5 वर्ष आमचं त्यामध्ये खर्च विंचू सापडलाय, त्याची ओळखच जगाला नाहीये. त्यामध्ये ज्यांनी शिक्षण क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवला त्या विंचवाच्या प्रजातीला आम्ही डॉक्टर DY पाटील यांचं नाव आम्ही दिलं. त्यामध्ये आयसोमेट्रस प्रजातीतील ही 16वी प्रजात. जंगलामध्ये वाघ असेल ते जंगल सगळ्यात समृद्ध जंगल म्हणलं जातं. इंडियन बस्टर्ड म्हणजे झाडांवरती अशी म्हणजे पानं कमी आणि गिधाड जास्त. त्यांचं संवर्धन त्यांचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे. कसं केलं जाऊ शकतं? माळढोक पक्षी ज्यावेळी जमिनीवर उतरत असतो त्यावेळी त्याला एक धावपट्टीची गरज असते आणि केनिया किंवा आफ्रिका देशात जर बघितला तर तिथं सुद्धा सिंह आहेत ते दाट झाडीत नाही आहेत. जय शिवराय मित्रांनो, निसर्गाच्या कुशीत वावरणाऱ्या विविध प्राण्यांचे संवर्धन आणि संरक्षण होणे आताच्या काळात खूप महत्वाचे आहे. म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत वन्यजीव अभ्यासक श्री देवेंद्र शहाजी भोसले सर. यांच्याकडून आज आपण त्यांचे अनुभव आणि वन्यजीव क्षेत्राबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमची या क्षेत्रात सुरुवात कशी झाली व केव्हा झाली? प्रथम मला तुमच्या चॅनेलवर बोलवून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचा शतशः आभार आहे. कोणतीही सुरुवात करताना काही वेळेला आपण ठरवून सुरुवात करतो, पण काही सुरुवाती या अचानक झालेल्या असतात. सुरुवातीला म्हणजे जसं आपलं कोल्हापूर एक रांगडं पण म्हणून ओळखलं जातं, जशी कोल्हापूरला कुस्तीची परंपरा आहे तशीच कोल्हापूरला मर्दानी खेळाची सुद्धा परंपरा आहे. तर मला मर्दानी खेळाची आवड होती, मर्दानी खेळ खेळत होतो. त्यातूनच मग छत्रपती शिवरायांचे गडकोट यांचं आकर्षण होतं. मग गडकोट फिरायला लागलो. शिवरायांचे गडकोट जे हे आपल्या सह्याद्रीतच आहेत आणि सह्याद्री म्हणले की एक अथांग असं निसर्गाचा खजिनाच आहे आपल्यासाठी. मग त्यावेळी आम्ही असं जंगलातून किल्ल्यांवरून वगैरे फिरायचो. म्हणजे ही गोष्ट असेल 2002-03च्या दरम्यानची. त्यावेळी एका घरातून आम्हाला असंच बोलवून आलं की तुम्ही जंगलात वगैरे फिरताय आणि आमच्या घरी एक साप आलाय, तेवढा साप पकडा आणि तो लांब नेऊन सोडा. पण आम्हाला त्या प्राण्याची काहीच माहिती नव्हती, तो विषारी आहे बिनविषारी आहे. मग चला कोणाची तर मदत करायची म्हणून आम्ही तो कसा तरी पकडला आणि नेऊन सोडून दिला. पण जसं जसं लोकांना कळायला लागलं तशी तशी लोक आम्हाला तो सर्प वाचवण्यासाठी बोलवू लागले. मग यातूनच आम्हाला एक जाणवलं की नुसतंच पकडणं आणि नुसतंच सोडणं हे महत्वाचं नाही आहे, तर काही विषारी साप आहेत ज्याच्यामुळे आपल्या जीवितास धोका होऊ शकतो. मग या प्राण्यांची माहिती घेण्यासाठी आम्ही सुरुवात केली. पण जसं जसं ह्या गोष्टी आमच्या चालू झाल्या त्यातून आम्हाला निसर्गातल्या अजून बऱ्याचशा गोष्टींची माहिती मिळवण्याची गरज वाटू लागली आणि निसर्गामध्ये ह्या गोष्टींचं महत्व काय आहे हे सुद्धा आम्हाला समजू लागलं. कोडोलीमध्ये विंचू शोधला तुम्ही, त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. आमचे एक सहकारी आहेत पप्पू खोत म्हणून, ज्यांचं फार छान काम चालू आहे सर्प वाचवण्याचं, निसर्ग संवर्धनाचं. आणि त्यांचा व्यवसाय आहे नारळ काढण्याचा, म्हणजे झाडावरून नारळ काढून देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. तर 2018 साली ते असंच एके ठिकाणी झाडावरून नारळ काढत असताना त्यांना एक विंचू सापडला. तसं त्यांचं लक्ष फार छान असतं, म्हणजे एक आपण त्याला ऑब्झर्वेशन म्हणतो. त्यांना तो असा वेगळा असा वाटला म्हणून त्यांनी त्याचे फोटोज आमचे दुसरे सहकारी प्रदीप सुतार म्हणून आहेत त्यांच्याकडे पाठवले. त्यातून ते माझ्याकडे आणि आशुतोष सूर्यवंशी जो माझा अगदी जवळचा सहकारी आहे, प्रत्येक कार्यात तो माझ्यासोबत असतो. तर आमच्या दोघांच्याकडे आल्यानंतर ना आम्ही एक ठराविक मर्यादेपर्यंतच त्याची ओळख करू शकलो. म्हणजे त्याचं एक जीनस म्हणजे त्याचा जो वर्गच फक्त आम्हाला कळाला की आयसोमेट्रस. पण आयसोमेट्रस मधला कोणता आहे हे त्याची ओळख पटवणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी आम्ही डॉक्टर ओमकार यादव सर, ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचे सौरभ किनिंगे, त्यानंतर सतपाल गंगनमाले, महेश बनगर हे जे आमचे वरिष्ठ संशोधक आहेत आमच्या ओळखीचे, त्यांच्याशी आम्ही या गोष्टीवर चर्चा केली. त्यातून मग ओमकार यादव सर आणि सौरभ किनिंगे यांनी त्या विंचवावरती अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे असं सांगितलं आणि त्यानुसार आम्ही त्याची सुरुवात केली. मग ओमकार यादव सर आणि सौरभ किनिंगे यांनी त्या विंचवाच्या जनुकीय शास्त्र आणि शरीरशास्त्रावर त्याचा अभ्यास चालू केला आणि याला जवळजवळ 1.5 वर्ष आमचं त्यामध्ये खर्ची पडलं. त्या सर्व गोष्टीतून आम्हाला एक असं लक्षात आलं की जो विंचू सापडलाय त्याची ओळखच जगाला नाहीये. मग त्याच्यावरचा अजून सखोल अभ्यास करून एक रिसर्च पेपर तयार करण्यात आला. ज्या वेळेला एखादी नवीन जात सापडली जाते कोणत्याही प्राण्याची तर त्याला एक नाव देण्यात येतं. तर ह्याला नाव कोणतं द्यायचं ह्याच्यासाठी आमच्या सर्वांची चर्चा झाली. तर भारतामध्ये ज्यांनी शिक्षण क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडवला, युवकांना शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी जे प्रयत्न केले ते म्हणजे
डॉक्टर ज्ञानदेव यशवंत पाटील म्हणजेच डॉक्टर DY पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या विंचवाच्या प्रजातीला आम्ही डॉक्टर DY पाटील यांचं नाव आम्ही दिलं आणि त्याला नाव देण्यात आलं आयसोमेट्रस ज्ञानदेवाय. हे एक शास्त्रीय नाव झालं आणि प्रचलित नावासाठी त्या विंचवाचं नाव झालं डॉक्टर DY पाटील ट्री स्कॉर्पियन. म्हणजे हा विंचू, आता तुम्हाला माहित असेल विंचू शक्यतो जमिनीवर मातीमध्ये दगडाखाली आढळतो, तर हा जो विंचू आहे हा विंचू हा झाडांवरती आढळतो म्हणून त्याचं नामकरण झालं डॉक्टर DY पाटील ट्री स्कॉर्पियन. जगामध्ये आयसोमेट्रस प्रजातीतील ही 16वी प्रजात ही कोल्हापुरातून सापडली गेली. निसर्गासाठी मगरी किती महत्वाचे आहे? निसर्गामधला प्रत्येक घटक हा निसर्ग चक्रातील सगळ्यात महत्वाचा घटक आहे, कारण की या निसर्ग चक्रात प्रत्येक घटक एकमेकावर अवलंबून आहे. जसं म्हणलं जातं की ज्या जंगलामध्ये वाघ असेल ते जंगल सगळ्यात समृद्ध जंगल म्हणलं जातं. त्याच पद्धतीनं ज्या नदीमध्ये किंवा ज्या तलावामध्ये जर मगर असेल तर ती नदी स्वच्छ राहते, सुंदर राहते, शांत राहते, तिथं प्रदूषण कमी प्रमाणात होतं आणि मगर हा सुद्धा एक निसर्ग चक्रातील एक अविभाज्य घटक आहे आणि त्याचं संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या घडीला नद्यांच्या आजूबाजूला नागरी वस्ती वाढते, शेती वाढते, नदीत असणाऱ्या मगरींचा जो अधिवास आहे तो कुठेतरी कमी होत चाललाय. त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे शेताजवळ किंवा नागरी वस्तीजवळ हे होत चाललेलं आहे. आपल्या भागातील कोणकोणते प्राणी धोक्यात आहेत आणि त्यांचे आपण संरक्षण कसे करू शकतो? आता आधुनिकीकरण चाललंय, विकासासाठी आपण झटत चाललोय, पण या विकासामुळं निसर्गाला कुठेतरी हानी होत चाललेली आहे. याचा विचार थोडाफार नाही, मोठ्या प्रमाणात केला गेला पाहिजे. आता संकटात कोणते प्राणी आहेत, तर प्रत्येक प्राणी हा संकटातच आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. पण काही जे मुख्य प्राण्यांमध्ये जर आपण बोलायचं झालं तर त्यामध्ये भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ हा सुद्धा धोक्यातच आहे. अलीकडेच या 6 महिन्यात वाघ दगावलेलं प्रमाण जर तुम्ही बघितलं तर ती विचार करण्यासारखी आणि चिंताजनक बाब आहे. जसा वाघ धोक्यात आहे तसंच त्या पद्धतीनं इंडियन बस्टर्ड म्हणजे माळढोक पक्षी हा सध्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर काही सापांच्या प्रजाती आहेत ज्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. बऱ्याच प्राण्यांच्या बाबतीत आपण हे बोलू शकतो. भारतातून चित्ता नामशेष झालेला आहे. त्यासाठी भारतामध्ये चित्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी मागील काही वर्षापूर्वी केनियामधून चित्ते आणले गेले, पण ते व्यवस्थित राहावेत, त्यांचं संवर्धन व्हावं, त्यांचं प्रजनन व्हावं यासाठी अजून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत. गिधाड नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता गिधाड नामशेष कशामुळे होत आहेत, तर बरीच लोक सांगतात की वाढतं शहरीकरण असेल, त्यांचा आदिवास नष्ट होणं असेल, पण 1 किंवा 2 कारणं आपण देऊ शकत नाही, बरीच कारणं आहेत. मला आठवतंय ज्यावेळी मी 9वी-10वी म्हणजे 1997-98 ची गोष्ट असेल, कोल्हापूरमध्ये मैलखड्डा नावाचा एक परिसर होता. त्या परिसरामध्ये आम्ही अशी झाडांवरती अशी म्हणजे पानं कमी आणि गिधाड जास्त, एवढ्या मोठ्या प्रमाणात गिधाड त्या काळी आम्ही बघितली होती. पण आता गिधाड फक्त चित्रातूनच कोल्हापुरात आपण पाहू शकतो. असे बरेच प्राणी आहेत जे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांचं संवर्धन, त्यांचं संरक्षण करणं फार गरजेचं आहे. कसं केलं जाऊ शकते? त्यासाठी त्यांचा अधिवास संरक्षित करणं, त्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप थांबवणं, त्यांना अपाय करणाऱ्या गोष्टी असतील त्यांच्यावर प्रतियोजन करणं, या सगळ्या गोष्टी आपण कुठंतरी प्रयत्न करून आणल्या पाहिजेत. अधिवास म्हणजे निसर्ग, आणि कसं होतंय की जंगल निसर्ग म्हणलं की गच्च झाडी, दाट झाडी याचा आपण विचार करतो. पण जसं मी आता तुम्हाला उदाहरण दिलं की माळढोक पक्षी, या माळढोक पक्षाला माळरान लागतात. आता तुम्हाला माहित असेल की विमान उतरताना कसं त्याला एक पट्टी लागते, धावपट्टी लागते. त्या धावपट्टी उतरून काही अंतर विमान चाकांवरती पळत जात आणि मग थांबतात. तशाच पद्धतीनं माळढोक पक्षी ज्यावेळी जमिनीवर उतरत असतो त्यावेळी त्याला एक धावपट्टीची गरज असते आणि ही धावपट्टी फक्त माळरानालाच मिळते. मग अशी माळरानं, गवताळ प्रदेश असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर दाट झाडीचं सुद्धा जंगलच आहे आणि हे रिकामे माळ असणारे सुद्धा एक जंगलच आहे.
प्राण्यांसाठी म्हणजे प्रत्येक प्राण्याचा अधिवास हा वेगळा वेगळा आहे. वेगवेगळे आणि ज्या पद्धतीचं जंगल आहे तिथं जी जीवसृष्टी नांदते त्यानुसार त्यांचा तो अधिवास संरक्षित असणं गरजेचं आहे. जसं वाघाला दाट झाडी लागते, चित्ता जर म्हणलो तर चित्त्याला मोकळे माळ लागतात. चित्ता दाट झाडीत म्हणजे राहू शकत नाही, त्याला तेवढ्या स्पीडनं पळता येणार नाही. तसा आपला भारतीय वाघ आहे, ह्या वाघाला घनदाट जंगल लागतं. भारतातील जे सिंह आहेत ते सिंह सुद्धा तुम्ही जर बघितलं तर गुजरातमध्ये दाट झाडी नाही आहे. केनिया किंवा आफ्रिका देशात जर बघितला तर तिथं सुद्धा सिंह आहेत ते दाट झाडीत नाही आहेत. म्हणजे प्रत्येक प्राण्याचा अधिवास हा वेगळा वेगळा आहे. त्या अधिवासानुसार त्या प्राण्याचा अधिवास जपणं आणि त्या अधिवासाचं संवर्धन करणं हे गरजेचं आहे. उठसूट आता सध्या कसं होतंय, वृक्षारोपण करा, झाडी वाढवा, हे वाढवा, पण तुम्ही ज्यावेळी झाडे वगैरे लावत असाल किंवा वृक्षारोपणाचं एखादा संकल्प करत असाल किंवा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत असाल तर पण ते सुद्धा विचारपूर्वक वृक्षारोपण करण्याची जागा निवडली पाहिजे, जेणेकरून जिथं तुम्ही वृक्षारोपण करताय, जर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत असाल एखाद्या माळ रानावर वगैरे, तर तिथली जीवसृष्टी काय आहे, तिथं कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, या सर्व गोष्टीचा विचार करून मग ते वृक्षारोपण केलं पाहिजे. ना की नुसती रिकामी जागा आहे म्हणून तिथं वृक्षारोपण करणं गरजेचं. आता माळसरडा म्हणजे ज्याला आपण फॅन थ्रोटेड लिझार्ड म्हणतो. India's very own colorful reptile, the fan-throated lizard, found only in India. These tiny lizards are known for the bright fan under their throat. Only males have the fan. They are flashed during the mating season or to scare away from rivals. याचं सुद्धा अस्तित्व सध्या धोक्यात आहे. हा माळसरडा फक्त मोकळ्या माळांवरतीच आपल्याला पाहायला मिळतो आणि तिथे जर तुम्ही भरमसाठ प्रमाणात वृक्षारोपण केलं तर त्याचा अधिवास तर नष्टच झाला. या सगळ्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. शहरीकरण जे आता झाले मोठ्या प्रमाणात, त्यामुळे प्राण्यांच्या वसाहतीवर काय परिणाम झालाय?